नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत. ऐकूयात काही जबरदस्त अशा किचन टिप्स. पहा, भाज्या शिजवताना वेळ आणि गॅस वाचवण्यासाठी टिप्स. ती म्हणजे हिरवे वाटाणे 2 मिनिटात शिजण्यासाठी वाटाणे उकडताना पाण्यात चिमूटभर साखर टाका. यामुळे रंग पण हिरवागार राहतो. त्यानंतरची टिप्स, अंडी उकडताना फुटू नयेत यासाठी पाण्यात 1 चमचा मीठ किंवा व्हिनेगर टाका. यामुळे सालं पण पटकन निघतात. नंबर 3, बटाटे लवकर उकडण्यासाठी बटाट्याला मध्ये सुरीने हलकी चीर द्या. यामुळे कमी वेळात बटाटे उकडतात. टिप्स नंबर 4, पनीर मऊ राहण्यासाठी पनीर तळल्यावर लगेच गरम पाण्यात 5 मिनिट टाका. ते रबरासारखं होत नाही. टिप्स नंबर 5, साबुदाणा चिकट होऊ नये म्हणून तो भिजवताना साबुदाणा बुडेल एवढंच पाणी घाला, जास्त पाणी नको. अशा केल्याने 4 तासांनी तो एकदम मोकळा होतो. आता पाहू काही चव वाढवणाऱ्या सिक्रेट टिप्स. टिप्स नंबर 6, पोह्यांना हॉटेलची चव येण्यासाठी फोडणीत कांदा परतल्यावर 1 चमचा शेंगदाण्याचं कूट टाका. यामुळे पोहे खमंग होतात. टिप्स नंबर 7, सांबर रेस्टॉरंटसारखं होण्यासाठी शेवटी 1 चमचा तूप आणि जिऱ्याची फोडणी वरून द्या. यामुळे खमंग वास सुटेल. टिप्स नंबर 8, टोमॅटो सूप घट्ट होण्यासाठी 1 उकडलेला बटाटा मिक्सरमध्ये वाटून टाका. कॉर्नफ्लॉवर टाकू नका. टिप्स नंबर 9, चहा कडू होऊ नये यासाठी आल्यासोबत 1 वेलची ठेचून टाका. कडवटपणा जातो आणि सुगंध येतो. बिर्याणीचा वास छान येण्यासाठी तांदूळ शिजवताना पाण्यात 2 थेंब केवडा इसेन्स आणि तमालपत्र टाका. आता काही भांडे आणि किचन मेंटेनन्स टिप्स पाहूया. टिप्स नंबर 11, लोखंडी तवा गंजू नये यासाठी वापरून झाल्यावर धुवून लगेच गरम करा आणि कांद्याने घासून तेलाचा हात लावा. टिप्स नंबर 12, मिक्सरच्या ब्लेड धारदार राहण्यासाठी महिन्यातून एकदा मूठभर खडे मीठ टाकून 10 सेकंद फिरवा. टिप्स नंबर 13, सिल्वरचे दागिने किंवा भांडी जर काळी पडली असतील तर टूथपेस्ट लावून जुन्या ब्रशने घासा. अगदी नवीन सारखी चमकू लागतात. टिप्स नंबर 14, लाकडी पोळपाट बुरशी धरू नये यासाठी महिन्यातून एकदा लिंबू आणि मीठ घासून उन्हामध्ये स्वच्छ वाळवून घ्या. टिप्स नंबर 15, काचेच्या बरणीचा चिकट स्टिकर निघण्यासाठी स्टिकरवर नारळाचं तेल लावून 10 मिनिट ठेवा. नखाने खरडला तरी निघतो. आता काही हेल्थ आणि साठवणुकीच्या टिप्स पाहूयात. पहा, टिप्स नंबर 16, तेल कमी लागण्यासाठी नॉनस्टिक ऐवजी लोखंडी कढई वापरा. तापली की तेल कमी लागतं. आणि लोखंडी कढईमध्ये जर तुम्ही भाज्या शिजवल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला लोहेही मिळतं. टिप्स नंबर 17, मिरची जास्त तिखट झाली तर भाजीत 1 चमचा साय किंवा दूध टाका. तिखट बॅलन्स होतं. टिप्स नंबर 18, गूळ खडा झाला तर डब्यात वाटीभर पाणी ठेवून 2 दिवस झाकून ठेवा. यामुळे तो मऊ होतो. टिप्स नंबर 19, खोबरं वाळत नाही. ओलं खोबरं हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजरमध्ये ठेवा. 2 महिने टिकतं. टिप्स नंबर 20, डाळींना भुंगे लागू नयेत यासाठी डब्यात 5-6 कडुलिंबाचा पाला किंवा बोरिक पावडरची छोटी पुरचुंडी ठेवा. तर मंडळी, या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअपवर फॉरवर्ड करा, जेणेकरून सगळ्यांच्या कामाला येतील. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.